भोपसंडी सह्याद्रीच्या कुशीत लपलेले एक अतिदुर्गम गाव। या गावात आजही अनेक लोक गुहांमध्ये राहतात। गेल्या अनेक वर्षांपासून मी भोपसंडीच्या नित्य वाऱ्या करत आहे। प्रत्येक ऋतूत आपल्याला आश्चर्यचकित करण्याची ताकद या परिसरात आहे, परंतु पावसाळ्यातील येथील निसर्ग आपल्याला बेभान करून सोडते। हजारो धबधब्यांच्या या परिसरातील काही अनोखे धबधबे मी नगरकरांसमोर आणले। त्यातीलच एक विस्मयकारी धबधबा म्हणजे रांझना वॉटरफॉल। यालाच स्थानिक लोक घारीचा धबधबा म्हणून सुद्धा ओळखतात। अंदाजे 400 फुटांवरून कोसळणारा हा जलप्रपात तिथे घुंगावणाऱ्या वाऱ्याच्या झंझावाताने सर्व दिशेला झुलत असतो। रांझना वॉटरफॉल शेजारी जाऊन तुम्ही त्यात भिजणार नाही असं होऊच शकत नाही। तुम्ही कुठेही थांबा, तो तुमच्यापर्यंत पोहोचतोच आणि तुम्हाला भिजवतोच। रांझना वॉटरफॉलचा ट्रेक तसा तुलनेने सोपा आहे, परंतु या ठिकाणी परिस्थिती कधीही बदलू शकते। त्यामुळे तुमच्याबरोबर अनुभवी आणि प्रशिक्षित मार्गदर्शक असणे कधीही गरजेचे असते। या परिसरातील प्रदीर्घ अनुभव असल्याशिवाय एकटे जाणे टाळाच। रांझना वॉटरफॉल खाली मनसोक्त भिजल्यानंतर आपल्यातील सर्व निगेटिव्हिटी ही धुवून गेल्याचं जाणवते। तरीही एवढं भिजल्यावर थंडी अंगात शिरते आणि आता काहीतरी गरमागरम खायला हवे असं वाटायला सुरुवात होते। ट्रेकॅम नेहमीच या गोष्टींची काळजी घेत असते, म्हणूनच आम्ही हा बेत आधीच तयार करून ठेवतो। प्रत्येकाने गरमागरम मॅगी आणि कॉफीचा आस्वाद घेतला। पुढे नव्या वॉटरफॉलला भेट द्यायची होती आणि त्याच्यासाठी ही तयारी आवश्यक होती। अजून घ्या आहे घेतो मला मॅगीचा तुम्ही डान्स पण करू शकता यामध्ये। आता रोडवर आहे ना। घनदाट धुक्यातून आणि भिजलेल्या वाटेवरून आम्ही जितोना वॉटरफॉलकडे निघालो। मी म्हणतो ना, इथल्या प्रत्येक नावामध्ये एक कहाणी दडलेली असते। हा धबधबा भर उन्हाळ्यात सुद्धा बारीकसा प्रवाही असतो। नेहमीच जिवंत पाणी येथे असते, म्हणून याचं नाव जितोना। पावसामध्ये भिजणे म्हणजे लहानपण जगणे। आपण नेहमी म्हणतो, पुन्हा लहान होता आलं असतं तर किती छान झालं असतं ना। आपण भूतकाळात टाइम ट्रॅव्हल करू शकत नाही आणि त्याची आवश्यकता सुद्धा नाही। भोपसंडी सारख्या घनदाट अनवट जागी ट्रेकॅम्प बरोबर चला। तुमचं बालपण तुम्ही आत्ता सुद्धा अनुभवू शकाल याची मी खात्री देतो। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा आणि हो, ट्रेकॅम्पचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा। लवकरच पुन्हा भेटूया।